नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी दिनांक 5 रोजी पुकारलेल्या संपामुळे आज शहर व ग्रामीण भागामध्ये बस सेवा पूर्णतः ठप्प झाली होती. रोज सुमारे 700 बस सेवा सुरू राहिल्यामुळे बेळगाव व चिकोडी विभागातील एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. चिकोडी विभागात दररोज 668 बस धावत असतात, तर दोन्ही विभागात एकूण 4300हून अधिक कर्मचारी काम करतात. परंतु संपाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अनुपस्थित राहिले होते. दूरच्या भागातून येणाऱ्या काही बस मात्र स्थानकात दाखल झाल्या होत्या. संभाव्य कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे स्वतः बस स्थानक परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याबरोबरच बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी बस स्थानक परिसरात तैनात करण्यात आले होते. नाही वीज, नाही पाणी, नाही घर, नाही रेशन कार्ड, आम्ही कुठले भारतीय? हा हतबल पण असहाय्य प्रश्न आज खानापूर तालुक्यातील अरण्य भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबाचे आहेत. आम्ही आदिवासी कसे जगू असा टाहो फोडणाऱ्या या समाजाचं दुःख केवळ गरिबीपुरतं मर्यादित नाही, तर त्यांच्या ओळखीचाही अभाव हे आजचं सर्वात मोठं संकट आहे. हक्कीपिक्की आणि इतर आदिवासी जमाती वर्षानुवर्षे बेळगाव जिल्ह्याच्या डोंगराळ भागात वास्तव्यास आहेत. आज या लोकांची स्थिती अत्यंत बिकट असून अनेकांना घरे नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्य सेवा नाही, शिक्षण नाही, आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, ना कोणतीही अधिकृत ओळख. त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळा महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही, शिष्यवृत्ती व नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात या समाजाला त्वरित ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, वस्ती सुविधा, शाळा व आरोग्य सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. बेळगाव शहर व उपनगरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील शाळा व कॉलेज परिसरामध्ये पार्किंग व्यवस्था शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्रमुख, मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठवून सहकार्याची विनंती केली आहे. 2 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत आयुक्त बोरसे यांनी शाळा कॉलेज परिसरात पालक व विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांबाबत चिंता व्यक्त केली. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शाळा सुटण्याच्या वेळेस वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रस्ता मोकळा ठेवणे, वाहने योग्य ठिकाणी उभे करणे, पालकांनी शिस्तीत वाहतूक करणे यासाठी प्रोत्साहन देणं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. पोलीस विभागाच्या या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्त लागेल आणि शाळा कॉलेज परिसरामध्ये सुरक्षितता वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. आज मंगळवार दिनांक 5 रोजी जिल्हा रुग्णालयाजवळ महापालिकेच्या 36 नवीन कचरा संकलन वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार आसिफ सेठ म्हणाले की घराघरातून स्वच्छतेने कचरा संकलन झाल्यास बेळगाव महापालिका देशात नंबर 1 होऊ शकते. सर्वसामान्य नागरिक, सफाई कर्मचारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे काम करून हे ध्येय गाठलं पाहिजे. रस्त्यावर कचरा फेकणं चुकीचं आहे. यासाठी जनतेचं सहकार्य गरजेचं असून स्वच्छ शहर सुंदर शहर होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितलं. यावेळी महानगरपालिका आयुक्त शुभा बी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. रिचालदार गल्ली बेळगाव येथे पार्किंगच्या वादातून गोव्याच्या पुंडलिक नगर पोरवोरीम येथील रहिवासी मंदार मांजरेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी खडे बाजार पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. मांजरेकर यांनी सांगितले की ते वृद्ध आईला आर्मी हॉस्पिटलमध्ये घेऊन दुपारी 3:15च्या सुमारास घरी परतले असता त्यांच्या घरासमोर 3 दुचाक्या आडव्या उभ्या होत्या. 2 स्थानिकांच्या मदतीने त्यांनी त्या बाजूला केल्या.
तेवढ्यात एका महिलेने त्यांचा रस्ता अडवला व तिच्या पतीने हा रस्ता आमचाच आहे, तू कोण असं म्हणत मराठी व इंग्रजीत शिवीगाळ केली. हा गोव्याहून आलाय, याला धडा शिकवूया असं म्हणत दोघांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान मांजरेकर घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. आजूबाजूच्या स्थानिकांनी हस्तक्षेप करून त्यांना यामधून वाचवलं. मात्र हल्लेखोरांनी नंतरही त्यांच्या गाडीचे फोटो काढत धमक्या दिल्या. मांजरेकर यांनी पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. बाहेरून आलेल्यांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवा, दोषींना अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीनीला वन विभागाच्या ताब्यात दिल्यानंतर निर्माण झालेल्या जन आक्रोशाला आता बेळगावातूनही पाठिंबा मिळालाय. बेळगाव जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून माधुरीला तिच्या मूळ स्थानी परत पाठवावं अशी जोरदार मागणी करण्यात आली. नांदणी परिसरातील नागरिकांमध्ये भावनिक नाते असलेल्या या माधुरी हत्तीची वन विभागाकडून हलवणूक केल्यानंतर मोठा विरोध निर्माण झालाय. कोल्हापुरात नागरिकांकडून आंदोलन होत असताना बेळगावातही जैन समाजही आता या मोहिमेत सहभागी झाला आहे. जैन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन माधुरी हत्तीवरील अन्याय थांबवावा आणि तिला मूळ ठिकाणी परत आणावं अशी मागणी केली. हत्ती हा श्रद्धेचा व भावनांचा विषय असून जवळपास 3 दशके या मठामध्ये माधुरीचा सांभाळ करण्यात आला होता असंही त्यांनी नमूद केलं. प्रशासनाने या प्रकरणात जनभावनेचा आदर करून तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघटनांकडून होत आहे. खानापूर तालुक्यातील हारुरी येथील लक्ष्मी नारायण पाटील वय 65 या महिलेने मानसिक अस्वस्थतेमुळे हालात्री नाल्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. गेल्या काही वर्षांपासून त्या मानसिक आजाराने त्रस्त होत्या व उपचार सुरू होते. नेहमीप्रमाणे रात्री झोपलेली लक्ष्मी सकाळी घरात दिसून आल्या नाहीत. घरच्यांनी गावामध्ये, शेतामध्ये व परिसरात शोध घेतला. अखेर मणतुर्गा पुलाजवळील नाल्यामध्ये त्यांचा मृतदेह सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व शवविच्छेदन केले. नंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. खानापूर तालुक्यातील नंदगड येथील कुंभार गल्लीतील केवळ 7 वर्षीय वेदांत सतीश कुंभार याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. वेदांतला अचानक सर्पदंश झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण नंदगड गावामध्ये शोककळा पसरली आहे. वेदांत पहिलीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील सतीश कुंभार हे गवंडी कामगार आहेत. वेदांतच्या पश्चात आई-वडील व 2 मोठ्या बहिणी असा परिवार आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदती तालुक्यातील हुलीकट्टी गावामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या विष प्रकरणावरून बेळगाव मुस्लिम समाज एकत्र आला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सरकारी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सुलेमान घोरी नाईक यांना हटवण्यासाठी काही समाजकंटकांनी शाळेतील पिण्याच्या पाण्यात विष मिसळलं असून यामध्ये काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. मुस्लिम समाज संघ व हिंदी पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात श्रीराम सेना तालुका प्रमुख सागर पाटील, नागणगौड पाटील, कृष्ण मादार या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेने माणुसकीला काळिमा फासला असून निरपराध विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा घृणास्पद प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे या समाजकंटकांना तात्काळ फाशी द्या अशी मागणी करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत पुन्हा एकदा विलंब झाला असून ही निवडणूक आता 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही निवडणूक 8 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. परंतु प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टवार यांनी ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची माहिती प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून महापालिका प्रशासनाला कळवण्यात आली आहे. निवडणुकीची केवळ मतदानाची तारीख बदलण्यात आली असून उर्वरित वेळापत्रक आणि प्रक्रिया मात्र मागील नियोजित वेळापत्रकानुसारच राहणार आहेत. महापालिकेतील सत्ता समीकरणावर परिणाम करणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना
तांत्रिक वा नियामक कारणांमुळे वेळोवेळी निवडणूक लांबणीवर टाकली जात असल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विनंतीनंतर बेळगाव बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेससह 3 नवीन वंदे भारत गाड्यांचा प्रारंभ 10 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या तिन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. बेळगाव बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन समारंभ मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान होणार असून ही गाडी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 5:20 बेळगावहून रवाना होईल आणि दुपारी 1:50 बेंगळूर येथे पोहोचेल. परतीचा प्रवास बेंगळूरहून दुपारी 2:20 सुरू होऊन रात्री 10:40 बेळगावमध्ये समाप्त होईल. या नव्या सेवेमुळे उत्तर कर्नाटकातील प्रवाशांना जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. बेळगाव आणि बेंगळूर दरम्यानचा प्रवास सुमारे 8.5 तासामध्ये पूर्ण होणार असल्यानं प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. मराठी भाषेमध्ये परिपत्रके द्यावीत या मुख्य मागणीसाठी 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या गावागावात जनजागृती अभियान राबवलं जात असून सुळगा गावामध्ये मोर्चाच्या अनुषंगाने परिपत्रकांचं वितरण करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक नागरिक सहभागी होणार असून या आंदोलनातून शासनाला ठोस इशारा दिला जाणार आहे. सुळगा गावामध्ये नागरिकांशी संवाद साधून मराठी भाषेच्या हक्कासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं. मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, सरकारी कार्यालयातील परिपत्रकांमध्ये मराठीचा अभाव यामुळे असंतोष वाढत आहे. त्यामुळे या मोर्चाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बेळगाव शहरासह उपनगरांमधून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला जाण्याची शक्यता आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खासबाग येथील बसवेश्वर सर्कल परिसरात भाजी विक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. ही मदत नगरसेवक रवी साळुंखे यांच्या माध्यमातून तर आमदार आसिफ सेठ फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आली. या उपक्रमामुळे पावसाळ्यात महिलांना भाजी विक्री करताना होणाऱ्या अडचणी कमी होणार असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त येळ्ळूर ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक कार्यक्रम आज मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आला असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन येळ्ळूर ग्रामस्थ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळातर्फे करण्यात आले आहे. यामुळे मंदिर परिसरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. कित्तूर राणी चन्नम्मा उद्यानविद्या महाविद्यालय अरभावी येथील सुरेश इरप्पा इचलकरंजी आणि इतर 37 कामगारांनी आपल्या 5 महिन्यांच्या थकीत पगाराच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आहे. फेब्रुवारी 2025 ते जून 2025 पर्यंतचा पगार न मिळाल्यानं हे कामगार आर्थिक अडचणीत सापडलेत. मागील 15 ते 25 वर्षांपासून कंत्राट पद्धतीने रोजंदारीवर काम करत असूनही महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी कुलगुरूंना अनेक वेळा लेखी व तोंडी निवेदने दिली, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही अशी तक्रार कामगारांनी केली आहे. पगाराअभावी आमच्या कुटुंबांचं व्यवस्थापन, मुलांच्या शाळेची फी तसेच आरोग्याच्या खर्चावर परिणाम झालाय. प्रशासनाकडून तात्काळ मदत न झाल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी भावना निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. कामगारांनी शासनाकडे न्याय आणि थकीत पगाराची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली आहे. रविवारी रात्री अंकली येथे झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी अंकली पोलिसांनी 24 तासात छडा लावण्यात यश मिळवलं. यमकनमर्डी येथील हुसेनसाब दस्तगीर परीट वय 25 असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे, तर त्याचा खून त्याच्या मित्रानंच केल्याचं स्पष्ट झालंय. इम्तियाज शेगडी वय 25 असं खून करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे. सोमवारी रात्री संकेश्वर येथून संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
अंकली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यमकनमडी येथील रहिवासी असलेले हुसेन साब परीट व इम्तियाज शेगडी हे दोघे मित्र रविवारी सकाळी मांजरी येथे कृष्णा नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी आले होते. मासेमारी करून रविवारी रात्री गावी परतत असताना दोघांनी मद्यप्राशन केलं होतं. दरम्यान सदर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यानंतर मद्यधुंद अवस्थेत हुसेन साबच्या डोक्यात भल्या मोठ्या ओंडक्याने प्रहार करून जागीच ठार केले. खून केल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला होता. मात्र घटना घडल्यापासून 24 तासाच्या आत अंकली पोलिसांनी मंगळवारी संशयित आरोपीला चिकोडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्यासोबत असद खान सोसायटीला भेट दिली. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी परिसरातील विकास कामांची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या आणि प्रलंबित नागरी प्रकल्पांची माहिती घेतली. नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आमदारांनी जनता दरबार आयोजित केला होता. या दरबारात त्यांनी रहिवाशांचे प्रश्न ऐकले आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था व इतर नागरी सुविधांशी संबंधित समस्या, सूचना आणि तक्रारी यावेळी नागरिकांनी मांडल्या. सदर पाहणी व जनसंवाद सत्र स्थानिक नेते, महापालिका अधिकारी आणि क्षेत्रीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार पडले. अधिकाऱ्यांनी नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर लवकरच कारवाई करून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले. सरकारी महिला प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालयात आयोजित केलेल्या प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश महिला विद्यार्थिनींना करिअर मार्गदर्शन, नोकरीच्या संधी आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हा होता. आपल्या भेटीदरम्यान आमदार सेठ यांनी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला आणि शिक्षणाला रोजगाराशी जोडणाऱ्या अशा उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. करिअरची तयारी आणि योग्य दिशा मिळणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक, निमंत्रित वक्ते आणि विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्यासोबत दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. खासदार छत्रपती संभाजीराजे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की स्थानिक जनतेच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन व शेती क्षेत्राला पुरामुळे मोठा धोका निर्माण होतो. आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न नसून सांगली जिल्ह्याचाही तितकाच जिव्हाळ्याचा आणि गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे हा विषय तातडीने मार्गी लागणं ही केवळ कोल्हापूरकरांची नाही तर सांगलीकरांचीही मोठी अपेक्षा आहे. याप्रसंगी या शिष्टमंडळात खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत, आमदार सतेज पाटील आदी मान्यवरांचा समावेश होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.